हे आहे DS न्यूज नेटवर्क. आपण पाहत आहात आपली बातमी आपला आवाज. मित्रांनो, आपण गोपीनाथ गडावरती आलेलो आहोत आणि याच गोपीनाथ गडावर राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातनं मुंडे साहेबांचं दर्शन घेण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी अनेक चाहते त्यांचे या ठिकाणी येत आहेत. आपल्याला अनेकांची भेट या ठिकाणी झाली. आपण पाहतोय की वयोवृद्ध आहेत, वडीलधारी मंडळी आहेत आणि मुंडे साहेबांच्या दर्शनासाठी आली. कुठून आली यांचं सुद्धा आपण विचारणार आहोत. तुम्ही कुठून आलाय? एकनाथवाडी तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर. एकनाथवाडी जिल्हा अहमदनगर तालुका पाथर्डी म्हणजे नगर जिल्ह्यातून, अहमदनगर जिल्ह्यातून हे आलेले. आपण कुठून आला बाबा? एकाच गावचे आले. तुम्ही सगळे तिथूनच आले. मावशी तुम्ही कुठून आलाय? मग तुम्ही नेमकं कशासाठी आलाय तिथं? दर्शन घ्यायसाठी आलेलो. मुंडे साहेबांचं दर्शन घ्यायला आला. मुंडे साहेबांची आठवण येते. लई आठवण. आज मुंडे साहेब आपल्यात नाहीयेत. त्याच्या दुःख आणि वेदना किती आहेत तुम्हाला? भरपूर आहेत. मुंडे साहेब जर आज असते तर काय झालं असं वाटतं तुम्हाला? राज्याचा काहीतरी काय पालट झाला असता. काय पलट झाला असता? आज मुंडे साहेब नाहीयेत तर त्याचा परिणाम समाजाला, माणसाला किती भोगावं लागतं असं वाटतं तुम्हाला? कळायला लागलं ते. आता कळायला लागले, आता अडचण तुम्हाला समजायला लागली. पण मला एक सांगायचं मावशी, तुम्हाला विचारायचंय की मुंडे साहेबांच्या विचारानं काम पंकजाताई मुंडे करतायत. आजी तुमच्या डोळ्यामध्ये पाणी आलंय, तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू आलेले मला दिसत आहेत. आज पंकजाताई मुंडे साहेबांचे विचार घेऊन काम करतायत. त्यांना काम करताना किती अडचणी येतात तुम्हाला जाणीव आहे त्याची? भरपूर अडचणी आल्या त्यांना. ही जाणीव म्हणजे नेमकं पंकजाताईंना अडचण काय येते असं वाटतं तुम्हाला? कशामुळे अडचण येते? लोक साथ देत नाही. लोक साथ देत नाही. कोणते लोक साथ देत नाही? पुढारी लोक पुढारी लोक साथ देत नाही. आज मुंडे साहेबांचे विचार घेऊन पंकजाताई काम करतात. जसं मुंडे साहेब काम करत होते तसं पंकजाताई काम करतात असं वाटतं का तुम्हाला? त्यांच्यापेक्षा जास्त काम केलं त्यांनी. त्यांच्यापेक्षा जास्त काम केलं, समाजाला धरून पूर्ण काम केलं, विकासाचंही काम केलं. मला एक आपल्याला सांगायचं की पंकजाताई मुंडेंनी एवढं सगळं काम केलंय परंतु परळी मतदारसंघामध्ये त्यांचा पराभव झाला आमदारकीला. तर नेमकं लोकांनी त्यांना का नाकारलं असं तुम्हाला वाटतं? का त्यांना मुद्दाम कुणी पाडलं असं वाटतं? मुद्दाम पाडले ते त्यांना. पंकजाताईला मुद्दाम पाडले. कुणी पाडलं असेल असं वाटतं तुम्हाला? त्यांच्याच पक्षाच्या लोकांनी पडलं. त्यांच्याच पक्षाच्या लोकांनी. म्हणजे एक प्रकारे विकासाची दिशा घेऊन चाललेल्या पंकजाताईंना त्या ठिकाणी रोखण्याचं काम झालेलं आहे. परंतु आज आपण पाहतोय की मलाही आपल्याला एक प्रश्न गंभीर असा विचारायचा आहे की मुंडे साहेबांनी वैद्यनाथ कारखाना उभा केला, जो शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा ऊस तोडीसाठी केला. पंकजाताई त्या सातत्यानं चालवत आहेत. परंतु पंकजाताईंना जीएसटीनं 19 कोटीची थकबाकी राहिली म्हणून कारखान्याची जप्ती केलेली आणि त्यांच्यावर कारवाई केली. हे तुम्हाला कसं वाटतं? योग्यच नाही वाटत. योग्य नाही वाटत. पंकजाताई तर भारतीय जनता पार्टीत आहेत. पंकजाताईंच्या पक्षाचं राज्यात सरकार आहे आणि देशामध्ये त्यांच्या पक्षाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. मग असं देशात आणि राज्यात जर त्यांच्या पक्षाची सत्ता असेल तर त्यांच्या कारखान्यावर अशी जप्ती येते तर तुम्हाला कसं वाटतं? याचं वाईट वाटतं, दुःख वाटतं. मुद्दाम करते ते. हा? मुद्दाम करतात. हे लोक मुद्दाम करतात. कोण नेमकं मुद्दाम करत असं वाटतं? त्यांच्याच पक्षाचे लोक. त्यांच्याच पक्षातले लोक. मला आपल्याला आवर्जून एक विचारायचं की आता राष्ट्रवादी अजित पवारांचा गट हा भारतीय जनता पार्टी सोबत आलाय. ज्या अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीनं सातत्यानं मुंडे साहेबांना विरोध केलेला, सातत्यानं पंकजाताईंना विरोध केलेला आहे. आणि तसं जर पाहिलं तर आपल्याला म्हणजे वावगं ठरणार नाही, इथं सुद्धा धनंजय मुंडे जे की मुंडे साहेबांचे पुतणे होते त्यांनाही फोडून अजित पवारांनी बाजूला घेऊन राजकारणात आणलं आणि ते आमदार झाले. परंतु आज भारतातल्या केंद्र सरकारनं आणि राज्यातल्या सरकारनं राष्ट्रवादीच्या आमदारांना कारखान्याला 150 ते 200 कोटीपर्यंत मदत केली. पंकजाताईंच्या कारखान्याला सुद्धा त्यांनी मदत मागितली होती पण त्यांना ती मिळाली नाही. तर का नाही मिळाली असं वाटतं तुम्हाला? जाणून बुजून केलेले. जाणून बुजून करतात. याचा राग मनामध्ये किती येतो तुम्हाला? भरपूर राग येतो पण सत्तेपुढे चालत नाही, जाता येत नाही. मला आपल्याला आवर्जून विचारावं लागेल की आता लोकांनी पंकजाताईंना 19 कोटीची जीएसटी भरण्यासाठी स्वतः मदत करायला सुरुवात केली, बरोबर आहे की नाही? आणि मी सुद्धा साक्षीदार आहे की या बीड जिल्ह्यामध्ये मग भगवानगड असेल किंवा शक्तीगड असेल किंवा गोपीनाथगड असेल, हे सगळं उभा करताना आम्ही सगळ्या लोकांनी त्यांना लोकवर्गणीतून कोट्यवधी रुपये दिलेले आहेत. जर उद्या वैद्यनाथ कारखान्यावर जप्ती आली आणि पंकजाताईंनी आवाहन केलं की मला पैशाची गरज आहे, मदत लागते, तर समाज किती कोटी रुपये जमा करून देऊ शकतो असं वाटतं तुम्हाला? कारखान्याचे थकबाकी देऊन त्याला पैसे होते लोक इतके पैसे लोक जमा करते पंकजाताईंकडे. मग आता दसरा मेळावा येतोय,
सावरगावला पंकजाताईंचा 24 तारखेला. आता या दसरा मेळाव्याला तुम्ही जाणार का? हा जाणार आहे. दरवर्षी आम्ही जातो. किती लोक येतील असं वाटतं तुम्हाला या दसरा मेळाव्याला? जागा पुरणार नाही लोक. जागा पुरणार नाही. पण मला एक तुम्हाला आवर्जून विचारायचं की पंकजाताईंना पक्षामध्ये त्रास होतोय, त्यांच्याच पक्षातले लोक त्यांना पराभूत करतायत ही तुम्हाला कळतंय, तुम्हाला लक्षात येतंय. मग अशा परिस्थितीमध्ये पंकजाताईंनी भारतीय जनता पार्टीमध्ये राहायला पाहिजे का? नाही राहायला पाहिजे. नाही राहायला पाहिजे. नाही राहायला पाहिजे. मग पंकजाताईंनी जर भारतीय जनता पार्टीत राहिल्या नाही तर त्या नेमकं कुठल्या पक्षात जायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? कोणता पक्ष आहे की त्यांना बळ देईल, साथ देईल? त्यांना पटन त्या पक्षात जर गेले तर आम्ही त्यांना मदत करायला तयार आहे. आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये तर त्या जाऊ शकत जाऊ नाही. नाही जाऊ शकत. भारतीय जनता पार्टीत तर त्या पहिल्याच आहेत. हा. एकनाथ शिंदे यांच्या सोबत शिवसेनेत त्या गटामध्ये त्या जाऊ शकत नाहीत. मग अशा वेळी त्यांच्याकडे फक्त 2 पक्ष राहतात. हा, एक काँग्रेस म्हणजे काँग्रेस आणि दुसरं म्हणजे उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि तिसरा पक्ष राहतो शरद पवारांची राष्ट्रवादी. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये त्या जातील की नाही मला शंका आहे. परंतु काँग्रेसमध्ये आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये हे 2 पक्ष त्यांच्याकडे राहत आहेत. या 2 पक्षात पैकी कोणत्या पक्षात पंकजाताई गेल्या तर तुम्हाला आवडेल? काँग्रेसमध्ये. काँग्रेसमध्ये गेला तर आवडेल. तुमचं काय मत? एकच नाही तर कोणत्या पक्षात जायला पाहिजे असं वाटतं? उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरेंच्या सोबत जायला पाहिजे. उद्धव ठाकरेंच्या सोबत पंकजाताई जर गेल्या तर काय फायदा होईल असं वाटतं तुम्हाला? त्यांना पाठबळ देतील. पाठबळ देतील. कारण मला आवर्जून आपल्याला सांगावं लागतंय की मुंडे साहेबांचं ज्यावेळेस आपल्यात राहिले नव्हते त्यावेळेस उद्धव ठाकरे साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की मुंडे साहेबांच्या परिवारातलं कुणीही निवडणुकीला उभं राहिलं तर त्याच्या विरोधात मी उमेदवार देणार नाही. आणि उद्धव ठाकरेंनी ना प्रीतमताईंच्या विरोधात उमेदवार दिला ना पंकजाताईंच्या विरोधात उमेदवार दिला. बाकी सगळ्या पक्षानं त्यांच्या विरोधात उमेदवार दिला आणि त्यांचा पराभव करण्यासाठी कारणीभूत ठरले. पण उद्धव ठाकरेंनी त्यांना बहीण मानलं आणि पाठिंबा दिलेला आहे. मग अशा वेळेला पंकजाताई काँग्रेसमध्ये जातील की उद्धव ठाकरेंसोबत जातील आता काय वाटतं आपल्याला? त्यांचा उद्धव प्रश्न ठाकरे आहे. त्याचे विचार डोक्यात ते हा? येतो. उद्धव ठाकरे बरोबरच येतील अशी आम्हाला शंका आहे. म्हणजे तुम्हाला वाटतं की बरं जायला पाहिजे की नाही जायला पाहिजे? त्यांनी त्यांचे पैसे सोडून ते जायला ठरते ना, पाहिजे. त्यांच्या पाठीशी आम्ही कुंखडे गेले कोणीकडे तरी बी. उभेच आहे. पण भाजपमध्ये राहायला नको पाहिजे. नको पाहिजे. कारण जर त्या भाजपमध्ये राहिल्या तर इथून पुढे त्यांना यश मिळेल असं वाटतं का तुम्हाला? नाही वाटत. नाही वाटत. देत नाहीत ते लोक. त्यांना यश मिळू देत नाही. नाही. मला आजी आपल्याला विचारायचंय की ताईंनी आता शिवशक्ती दौरा केला महाराष्ट्रात. प्रत्येक घराघरात पोहोचल्या. त्यांनी आपल्या मात्या भगिनीसोबत चुलीवरती जाऊन स्वयंपाक केला, भाकरी थापल्या आणि तर ह्या शिवशक्ती परिक्रमा त्यांनी जी केली तुम्ही सुद्धा पाहिली असेल टीव्हीवर. हो. प्रत्यक्ष भेटलात का तुम्ही त्यांना? नाही. पण ही जी शक्तीस्थळ पाहिला आपण एवढी मोठी ताकद पंकजाताईंच्या पाठीची आहे. तुम्हाला काय वाटतं भविष्यात पंकजाताई महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री होतील का? भावात अशी आमची इच्छा आहे. होतील आणि व्हायला पाहिजे. पाहिजे. जर पंकजाताई मुख्यमंत्री झाल्या तर महाराष्ट्राचा विकास करतील आणि किती पटीनं करतील असं वाटतं तुम्हाला? भरपूर करतील. वडिलांनी काही करून दाखवते. काही करून दाखवतील. मित्रांनो आपण पाहतोय की लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब आपल्यात जरी नसले तरी त्याची जाणीव मला वाटतं आपल्याला अजूनही होत नाहीये. कारण आपल्याला असं वाटतं की मुंडे साहेब आपल्यातच आहेत आणि पंकजाताईंचा जो काही संपर्क होतोय त्यामुळे मुंडे साहेबांची उणीव त्या ठिकाणी भासत नाही. परंतु या जमलेल्या चाहत्यांना पंकजाताई असतील, मुंडे साहेबांचे चाहते असतील, यांना असं वाटतं की पंकजाताई मुंडे या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री व्हायला पाहिजेत आणि विशेषतः त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये राहू नये. दुसऱ्या कुठल्याही पक्षात जावं, भले मग तो उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल किंवा सोनिया गांधी राहुल गांधींची काँग्रेस असेल, परंतु भारतीय जनता पार्टीमध्ये राहू नये अशी भावना पंकजाताई मुंडे यांच्या चाहत्यांची झालेली आहे आणि ती गोपीनाथ गडावरती त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. यापुढे सुद्धा गोपीनाथ गडाची माहिती आपण घेणार आहोत.